मित्रांनो आता आपण आलोय जयसिंगपूरमध्ये. जयसिंगपूर नांदी रोड वरती वारणा दूध डेअरी आहे आणि त्याच्या बरोबर समोरच नगरपालिकेच्या गाळ्यामध्येच माणिक टी स्टॉलला आज आपण भेट देणार आहोत. गेली 35 वर्ष झाली आपला स्टॉल इथे शाहूनगर नांदी रोडला आहे. ओके. तिथे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला जर बघायला गेला तर सकाळी मॉर्निंगला कांदे पोहे, त्यानंतर बटाटे वडा, ओके. त्यानंतर जवळजवळ 35 वर्ष फेमस असणारा माझ्या वडिलांच्या हातचा पाववडा, त्यानंतर दुपारी तुम्हाला कांदे भजी, पाववडा आणि पोहे, त्यासाठी सगळ्यात फेमस आपला स्टॉल आहे. मी तुम्हाला सगळ्यात पहिला कांदे पोहे बनवून दाखवते. फ्रेश मिरची कढीपत्ता घेतलेला आहे, शेंगदाणे निवडून ठेवलेले आहेत. आता वेळ आहे ती कांदा कट करण्याची. आपल्याला 1 किलो पोह्यासाठी 3 पावशेर कांदे पास होतात. आपण ते एक्स्ट्रा सोललेले आहेत. कुठलं तेल वापरताय? आपण चिरागचं तेल वापरतो. ओके. चिराग मीठ केलेले सगळे शेंगदाणे पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचे. त्याच्यामध्ये शेंगदाणे छानपैकी फ्राय होतात, तडतडा लागलेत शेंगदाणे. लालसर कलर येईपर्यंत शेंगदाणे फ्राय करायचे. ओके. लालसर जेणेकरून त्याचा क्रंची पण आपल्याला होतात पोह्यामध्ये. पोह्यामध्ये कुरकुरीत लागले पाहिजे. कच्चे लागले की ते त्याचा स्मेल नाही येत शेंगदाण्यांचा चांगला तळलेला. कढीपत्ता आणि मिरची ओके फ्राय करून घ्यायचे. हे त्याच्यामध्ये टाकून घेऊन त्याचे तडके बसेल. ओके. त्याच्यानंतर लगेच आपण कांदा टाकत आहोत. आपला कांदा टाकायचा. आता किती घेतला होता आपण जवळजवळ एक मीडियम साईजचे 8-9 कांदे कापले होते. कांदा आता फ्राय करून घेतला होता. वा. त्यांनी 30 वर्षांपूर्वी पप्पांकडे पोहे खाऊन गेले होते. सातारावरून खास पोहे खाण्यासाठी आले होते ते सांगलीला. तिथून ते सरळ इथं फक्त पोहे खाण्यासाठी त्यांचे मिसेस, त्यांचा मुलगा आता 10वीला आहे. इतकं जुनं कस्टमर होतं ते. त्यांच्यासाठी परत रिपीट पोहे बनवून दिले. त्यांनी आले तेव्हा पोहे संपले होते, पण परत एकदा आणखी परत त्यांच्यासाठी रिपीट पोहे बनवून दिले. खास जे पप्पांचे स्टुडंट आहेत, जे मधून कॉलेजचे, जे आता डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, मोठमोठ्या पोस्टला कोणत्या तरी आता सध्या जॉब करतायत, ते काही लोक असे असतात की जे माणिक मामांचे पोहे असं प्रसिद्ध म्हणून ते येतात. ओके. मित्रांनो मसाला तुम्ही बघू शकताय, छानपैकी आता फ्राय झाला आणि छान असा आता सुगंध दरवळतोय सगळीकडे. त्याच्यामध्ये आता आपण हळद मीठ घालणार. मित्रांनो सकाळचे आता 7 वाजलेत आणि छानपैकी पोहे आपण बघतोय. या मसाल्यामध्ये आता मीठ थोडस टाकलं जाते. हळद थोडीशी घातली तरी चालते, कलर येण्यापुरती. ओके. जास्त हळद नसते घातली तरी चालते. थोडीशी हळद. मॅडम तुम्ही स्वतः आता किती वर्ष झालं करताय पोहे? गेली मी आता 4 वर्ष झाली करते. 4 वर्ष झाले? हो 4 वर्ष झाली करते. बघू शकता छान असे मसाले आता एकदम फ्राय झालेत आणि छान असा सुगंध येतोय आता. आणि आता पुढची प्रोसेस आता आपण बघणार आहोत. पोहे असे आता सुट्ट्या करून घ्यायचे पहिला सगळे. कुठले विशिष्ट असे पोहे वापरताय? हो. मंगलम नावाचा ब्रँड आहे पोह्यासाठी. ओके. तो चांगला. तो पोह्यासाठी सगळ्यात जास्त मोकळे झाले सगळे पोहे. पोहे भिजवताना सगळं पूर्ण पाणी नाही काढायचं कधी. थोडंसं पाणी ठेवायचं. मॉइश्चर पाहिजे. म्हणजे जेणेकरून पोहे मऊ होतात. बरोबर. सगळे पाणी काढलं की मग पोहे मऊ नाही होत, कोरडे पडतात फारच. ते कचकचीत लागतात आपण. आता हे आपण पोहे त्यात टाकणार आहोत. साधारण 1 किलो पोहे मित्रांनो घेतलेत आणि फोडणीमध्ये आता टाकले. थोडीशी गोड साखर टाकायची पोहे करताना. चवीप्रमाणे थोडीशी साखर टाकली. हो, गोड साखर. ओके. तर मित्रांनो आता फोडणीमध्ये पोहे ओतलेले आहेत आणि छानपैकी आता सगळे पोहे मिक्स करून घेतले जातील. मित्रांनो समोर बघू शकता पोहे, गरमागरम पोहे आपल्या समोर तयार आहेत आणि आता कस्टमर येतील तसे हे पोहे गरमागरम दिले जातील. इकडे फ्रेश कोथिंबीर आता पोह्यावरती टाकण्यासाठी कट करून घेतली जाते. कोथिंबीर असते ते आपल्याला चिरमुट द्यायचं. ओके. आपण असं थोडीशी कोथिंबीर पोह्यावरती टाकली. मित्रांनो पोहे रेडी आहेत आणि जसे कस्टमर येतील तसे आता सर्व केले जातील. बसलाय काय? माझा स्टॉल 84-85 पासून आहे. बर. माणिकचे पोहे म्हणून ओळखले जातात. माणिक पोहे. बर. दुकानचं नाव मी माणिक नाश्ता सेंटर आहे. ब्रेड पॅटीस जी करताय तुम्ही त्याची रेसिपी जरा आम्हाला दाखवा. ओके. तर ब्रेड वड्यासाठी स्लाइस काढले जातात. पेटी पाव आहेत ना?
कुठनं मागवता हे? आता बी तर फ्रेश असे मित्रांनो पेटी पाव आता वापरले जातात. तर मित्रांनो पेटी पाव आता कट करून घेतलाय आणि स्लाइस तयार आहेत. आता पुढची प्रोसेस आपण बघूयात. बेसन घेतोय आता ओके, ब्रेड वड्यासाठी, ब्रेड वड्यासाठी बेसन पाव घेतलाय. वड्यासाठी बेसन, ओके, हा सोडा. सोडा थोडासा घेतलाय. बेसन कसं तयार करताय की विकत घेताय? नाही, तयार आणतो आम्ही. तयार आणताय. हो. आता चवीप्रमाणे मीठ टाकलं जाईल. चवीनुसार मीठ. ओके, फ्रेश आता कट केलेली आहे कोथिंबीर थोडी वापरायची. थोडस पाणी ऍड केलं जाते आता. ओके, आता बेसनचं मिश्रण करणार. आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं जाईल. इकडे फ्रेश असा पेटी पाव कट करून घेतलाय. तर आता हे वड्याचे स्लाइस तयार आहेत. आता मी सोडणार, तयार झाले सगळं, पीठ वगैरे सगळं ओके. ओके मी स्लाइस सोडणार. ओके, आता हे पिठामध्ये डीप करून घेतलेत ब्रेड आणि आपल्या समोर आता पाववडे तयार होत आहेत. बनवत जयसिंगपूरचा स्ट्रीट फूड आज आपण दाखवतो मित्रांनो. आणि जयसिंगपूरमध्ये बरीच वर्ष काका काम करतायत पोह्यामध्ये. पोहे असू दे, ब्रेड पॅटीस असू दे, पाववडा असू दे, खूपच फेमस आहे तिथले. आणि समोर बघू शकता तुम्ही हे जयसिंगपूरचे फेमस पाववडे आपण बघतोय. जयसिंगपूरमध्ये मित्रांनो आपली प्लेलिस्ट वेगळी आहे. बरेच व्हिडिओ आपण जयसिंगपूरचे बनवलेत. यामध्ये सदा मामांचे पोहे बनवलेत, तसेच मालिक मामाचे वडा, माणिक मामाचा आज वडा बनवतोय आपण. वडा पोहे. तर जयसिंगपूरमध्ये बरेच जे असे जुने जुने स्टॉल आहेत ते आपण दाखवतोय आता. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि जयसिंगपूरमध्ये असंच अजून काय काय आहे ते आम्हाला कळवा कॉमेंट करून, जेणेकरून आपण जयसिंगपूरची खाद्य परंपरा सगळ्या जगासमोर आणू शकतो. तर समोर बघू शकता मित्रांनो हे पाववडे जे आहेत ते आता छानपैकी फ्राय व्हायला लागलेत. तर 60-70 वर्ष मित्रांनो असे स्टॉल पण आहेत जुने जयसिंगपूरमध्ये. आता हा माणिक पोहे स्टॉल जवळजवळ 40-41 वर्ष जुना आहे. तर समोर बघू शकता आपण मस्तपैकी आता हे पाववडे आपल्या समोर तयार होत आहेत. तर मित्रांनो कलर बघू शकताय, छानपैकी कलर आता ह्या वड्यांना आलाय आणि गोल्डन कलर आल्यानंतर हे वडे बाजूला काढले जातात. कलर चेक करा मित्रांनो, एकदम जबरदस्त असा ह्या वड्यांना कलर आलाय. आपण आता जयसिंगपूरचे फेमस पाववडे बघतोय आणि आपल्या समोर आता हे पाववडे जवळपास तयार आहेत आणि तयार झाल्यानंतर वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतले जातील. पाववड्याचा रेट कसा आहे काका? 20 रुपये. 20 रुपये प्लेट आहे. ओके, पावडे तयार झाले. ते पाववडे तयार आहेत मित्रांनो आपल्यासमोर. मित्रांनो जयसिंगपूरच्या नांदणी रोड वरती हे हॉटेल आहे आणि जे मगदूम कॉलेज जवळच असल्यामुळं कॉलेजचे बरेच विद्यार्थी पण येतात नाश्त्यासाठी. आणि आपल्या समोर आता हे पाववडे तयार आहेत, फ्राय करून घेतले जातात. तर मग पोह्याबरोबर किंवा वड्याबरोबर या मिरची घेतल्या जातात. वा, तर छानपैकी मित्रांनो ह्या मिरची आता फ्राय करून तयार आहेत. थोडस मीठ याच्यावरती आता टाकलं जाईल. चवीनुसार मीठ. चवीप्रमाणे मीठ टाकलं जाईल. बरोबर. तर गरमागरम फ्राय केलेली मिरची आणि त्यासोबत आता पाववडे आपल्या समोर तयार आहेत. आणि आता आपण पोहे आणि पाववडा आता आपण टेस्ट करून बघूयात. सांगा दादा. माझं नाव रणवीर राजपूत, बर, राहणार कुठला? संभाजीनगर जयसिंगपूर. बर, इथं कधीपासून येतोयस आणि काय घेतोयस काकांकडे, माणिक काकांकडे काय घेतोयस? मी लहान असल्यापासून इथं येतोय. बर, लहान असल्यापासून. हा. बर, आणि इथला वडापाव दरवेळी घेतोय. वडा- आता मी पार्सल घेतली. वडापाव घेतलायस? होय. आणि काय आवडते तुला इथलं? वडापाव आणि रोज शाळेत जाताना पोहे ते खाऊन जातो. पोहे. पोहे खाऊन जातोस? पोहे एवढे फेमस आहेत रोज घेऊन जाण्यासारखे? डब्याला घेऊन जातोस? डब्याला नाही तर खाऊनच जातो. रोजच्या रोज खाऊन जातोस? बर, आणि कोण कोण येतो तुझ्याबरोबर? मी माझे मित्र असतात दोघं तिघं. बर, आम्ही येऊन खाऊन जातो रोजच येत आहे? रोज. ओके, ह्या मित्राचं नाव काय आपल्या? आविष्कार विनोद पाटोळे. तू कुठे राहतोस? या घराजवळ घराजवळच राहतोय. बर, तू पण काय नेहमी येतोस काय पोहे मित्राबरोबर? वडापाव. पोहे वडापाव फेमस आहे. हा, ओके ओके ओके. तुझ्या मित्रांना काय सांगशील? इथले पोहे भारी आहेत. पोहे भारी आहेत. व बरं, आणि काय आहे चांगला इथलं? वडापाव, वडापाव, पाववडा. पाव वडा ते. बरं, काका नमस्कार. आपलं नाव सांगा, कधीपासून येते सांगायचं?
बाळू अप्पा माळी. काय इथलं आवडते तुम्हाला? माणिक पोहे सेंटरवरचं काय आवडते तुम्हाला जास्त? पदार्थ कुठले आवडतात? वडा चांगला असतोय, पाव वडा चांगला असतोय, कांदा पोहे सकाळी सकाळी चांगले असतात. कधीपासून येत आहे तुम्ही इथं? मी राहायलाच इकडे असतो. बर. त्यापासून जवळजवळ 20-25 वर्ष झाले. 20 वर्ष झाले येत आहे. ओके ओके. कधीपासून येत आहे? माझं नाव विजय कुमार आहे ना पुष्कर. मी गोव्याचा आहे. गोव्याचा आहे. ओके. मी माणिक दादांच्या दुकानात 1996 पासून 96 पासून येत आहे. 1993 माझ्या लग्नानंतर ओके तिथे जयसिंगपूरला सासवडी आहे माझी. ओके. ते आल्यानंतर कधीतरी आलो की एक पोहे, हा. त्यांचा वडा हा. आणि एक पाव वडा आहे, पाव वडा आहे. अगदी खास. बर. म्हणजे इकडे आलात की आवर्जून टेस्ट करताय? अगदी ओके ओके ओके. एक नंबर. ओके. आणि पोहे म्हणजे अगदी अक्षरशः आम्ही हे पोहे खाल्यानं तिथे पोहे खाल्याने फरक जाणवतो. होय. एक नंबर. एक मिनिट. ओके थँक्यू. 25 वर्ष इथंच नाश्ता करतो. 25 वर्ष झालं? होय. बर. काय घेता इथं आला की? वडापाव, वडा सांबर, ओके. पोहे. इथला सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ कुठला आपला? आवडणारा वडापाव. वडापाव इथला जास्त आवडतोय. ओके ओके ओके. तर काका नमस्कार. नमस्कार. माणिक हॉटेलला, जयसिंगपूरच्या माणिक हॉटेलला तुम्ही कधीपासून येताय सांगा जरा, आणि काय काय घेताय? गेली 30 वर्ष झालं मी याच्यापेक्षा नाश्ता करतो. 30 वर्ष झाली येत आहे? 30 वर्ष झाली. ओके माझं वय आता 62 आहे. ओके. पदार्थ बेस्ट आहेत. आणि इथं जर बंद असलं हम्म. तर मग घरी जाऊन, बाकी बाहेर कुठं खात. बाहेर कुठे खात नाही? ओके पोहे आणि पाव वडा हा. याचं एक नंबर आहे. ओके. पोहे उत्कृष्ट असतात. पोहे सकाळी 7 ला करतात, 9-9:30 पर्यंत संपून जातात. बरोबर. त्यानंतर मग पाव वडा, वडा सांबार, वडापाव. हा. दुपारी 11, 11:30, 12 नंतर भजी करतात. बर. त्यालाही गिराईक भरपूर असतं. पण ठराविक वेळेतच ठराविक पदार्थ हा, मिळतात. ठराविक वेळेत ठराविक पदार्थ मिळतात. ज्यांना माहिती नाही त्यांना असं सांगायचंय मला की ज्यांना ताजं आणि चांगलं जर खायचं असेल हा. तर इथे या. बरोबर. नमस्कार. ओके ओके. नमस्कार. हॉटेलला कधीपासून येत आहे आणि नाव सांगा. जवळजवळ म्हणजे मला कळते तेव्हापासून आम्ही या हॉटेलमध्ये येतोय. बर. माझं वय आता 46 आहे. ओके. जेव्हापासून कळते तेव्हापासून आम्ही हॉटेलमध्ये येतो. बर. कांदा पोहे स्पेशालिस्ट आहेत. पाववडा यांच्यासारखं कोणी बनवू शकत. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाववडा खाल्ला असाल हा. तर मला असं म्हणायचं की एक वेळ इथं पाववडा तुम्ही खाऊन जावा. म्हणजे लहान मुलांना पण आवडतात पदार्थ? लहान मुलांना बरेचसे, म्हणजे आता ज्यावेळी सकाळी शाळा असते हा. त्यावेळी बरेचसे मुलांना इथूनच म्हणजे त्यांचे आई वडील असतील तर पोहे वगैरे इथूनच घेऊन जातात, डब्याला घेऊन जातात. हा, डब्यातून घेऊन जातात. आणि त्या मुलांना एवढं चटक, समजा हे हॉटेल बंद असेल आणि तुम्ही दुसरीकडून पोहे घेऊन गेला हा. तर ती ओळखतात की हे माणिक काकाच्या हॉटेल मधले पोहे नाहीयेत. नाही आहेत. आणि हे सत्य आहे. तर पोह्याचं प्लेटिंग बघतो मित्रांनो आता पण. पोह्याची प्लेट भरलेली आहे, त्यामध्ये वरून थोडेसे शेव. मॅडम कसा रेट कसा आहे आता पोह्याच्या प्लेटचा? 15 रुपये. ओके. सांबार आणि पोहे 15 रुपये प्लेट आहे. ओके ओके ओके. तर मित्रांनो गरमागरम पाववडा आपल्या समोर आता तयार आहे. आणि पाववड्याचा रेट आहे मित्रांनो 20 रुपये. आणि ह्या पाववड्यासोबत तुम्ही बघू शकता पाववडा, फ्राय केलेल्या मिरच्या आणि कांदा दिला जातो. तसंच आपण गरमागरम पोह्याची रेसिपी बघितली तर सांबार आहे पोह्यासोबत, आणि गरमागरम पोहे आणि लिंबू दिला जातो. तर ह्या पोह्याचा रेट आहे मित्रांनो विथ सांबार 15 रुपये. आणि आता आपण पोहे आणि हा पाववडा टेस्ट करून बघूयात. तर मित्रांनो आता आपण माणिक पोहे सेंटर, जयसिंगपूरच्या स्पेशल माणिक पोहे सेंटरवरती आलो होतो. मित्रांनो गेले 30 ते 35 वर्ष इथं कंटिन्यू आपल्याला पोहे आणि पाववडा मिळतो. इथला पाववडा जसा फेमस आहे तसंच मित्रांनो गेली 35 वर्ष पोहे देखील खूप फेमस आहेत. ह्या पोहेच्या प्लेट सोबत मित्रांनो आपल्याला समोर बघू शकता तुम्ही गरमागरम सांबार देखील दिलं जातं, पोहे आणि लिंबू पण दिला. पोहे समोर बघताय त्या प्लेटचा रेट आहे मित्रांनो 15 रुपये. आणि हा जो पाववडा आहे त्याचा रेट जो आहे तो 20 रुपये. जे 35 रुपयामध्ये आपल्याला इथं भरपेट नाश्ता मिळणार आहे. मित्रांनो जयसिंगपूरमध्ये बरेच खाद्यपदार्थ मिळतात आणि बरेच आपण फूड इथले कव्हर केलेले आहेत. फूडचे स्टॉल बरेच कव्हर केलेले आहेत. जसं भाग्यलक्ष्मी डोसा केलेला आहे, सदामामांचे पोहे हे पण आपण कव्हर केलेलं आहे. तसंच
दत्तवडा ते पण कव्हर केले. असे बरेच मित्रांनो व्हिडिओ केलेले आहेत. तर आपल्या प्लेलिस्ट वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. चॅनलच्या जयसिंगपूरच्या प्लेलिस्ट वरती जावा आणि तिथं आपले सगळे व्हिडिओ चेक करू शकता. आणि आता आपण गरमागरम पोहे पहिल्यांदा टेस्ट करून बघूयात. आपण पोह्यांवरती थोडासा लिंबू पिळून बघणार आहोत. आणि थोडस सांबार आहे ते आपण पोह्यावरती घेऊयात. सांगली किंवा जयसिंगपूरच्या भागामध्ये पोह्यासोबत सांबार देखील घेण्याची पद्धत आहे. जसं कोणाला आवडेल त्या पद्धतीने ते टेस्ट करतात. तर पोह्याची रेसिपी जस्ट बघितली आपण. गरमागरम पोहे, त्याच्यावरती फ्रेश अशी कोथिंबीर आणि सोबत सांबार आता आपण टेस्ट करून बघूया. वा, अप्रतिम मित्रांनो. 30-40 वर्षाची परंपरा आहे पोहे करण्याची. त्यावरून तुम्हाला समजलं असेल की इथले पोहे खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे इथे येतात आणि इथले पोहे एन्जॉय करतात. तर पोह्याचा पुन्हा एक बाईट घेऊयात आपण. वा, अतिशय अप्रतिम. इथलं सांबार पण मित्रांनो अगदी झणझणीत आहे. आणि झणझणीत पोहे आणि गरमागरम सांबारचा टेस्ट करायचा असेल, वा, तर आवर्जून इथे येऊ शकता. सांबार बघूयात. झणझणीत कट असणार असं सांबार आहे मित्रांनो. सांगलीपासून कोल्हापूरकडे जाताना आपल्याला जर तिखट आवडत असेल तर इथलं सांबार, मिसळ खरंच खूप झणझणीत आणि फेमस आहे. तर झणझणीत पदार्थ खाण्यासाठी सांगली, कोल्हापूरला तुम्ही भेट देऊ शकता. तर जयसिंगपूर कडून नांदीकडे जाणाऱ्या जुना नांदी रोडवरतीच हे हॉटेल आहे. जुन्या नांदी रोडवरती वारणा दूध डेअरीच्या समोरच चौकामध्ये हे हॉटेल आहे. तर तुम्हाला लोकेशन पण दाखवलेलं आहे, व्हिडिओची शेवटी पण दाखवणार आहे, पत्ता पण सांगितलाय. आता वेळ आहे तो आपण आताच जी रेसिपी बघितली ती गरमागरम पाववड्याची. तर ते तुला बघू शकता मित्रांनो, मिरची दिलेली आहे, कांदा आहे आणि हे पाव पॅटीस पाववडा दिलेला आहे. तर आता हा पाववडा आपण टेस्ट करून बघूया. गरमागरम आणि क्रंची असा हा पाववडा समोर बघू शकता तुम्ही. बाहेरचं आवरण आहे ते अगदीच क्रंची झालेलं आहे. टेस्ट करून बघूयात. दोन अतिशय फ्रेश असा ब्रेड आपल्या समोर पाव पेटी पाव दादांनी सकाळी कट करून दाखवला. तो गरमागरम पेटी पाव आणि वरचं एक सॉफ्ट असं वरती क्रंची असं पिठाचं आवरण आणि कोथिंबीर पण त्या आवरणामध्ये भरपूर टाकली होती. त्यामुळे त्याचा एक फ्लेवर, शिवाय ओवा पण आहे त्यामध्ये. त्यामुळे एकदम जबरदस्त अशी चव आहे. अगदीच क्रंची आणि जबरदस्त टेस्ट आहे. पावड्यासोबत मिरची पण टेस्ट करून बघूयात आपण. कांदा पण दिला फ्रेश असा आणि मिरची देखील आहे. तर मित्रांनो, जयसिंगपूरमध्ये जर आलात आणि नाश्ता करायची जर तुमची इच्छा असेल सकाळच्या सत्रामध्ये, तर गरमागरम पोहे आणि इथला पाववडा तुम्ही टेस्ट करू शकता. पोहे आहेत ते 15 रुपयाला आहेत आणि पाववडा जो आहे तो 25 रुपयाला आहे. त्यामुळे 35 रुपयामध्ये जवळपास आपल्या भरपेट नाश्ता होऊ शकतो आणि अगदी आनंदाने उड्या मारत तुम्ही घरी जाऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. चॅनल शेअर, सबस्क्राईब करा. तसंच चॅनल हाईप देखील करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. जयसिंगपूरचा जर तुम्ही असाल तर आपल्या व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून इथला छान असा स्पॉट त्यांना देखील कळेल आणि नाश्त्याचा एक छान असा पदार्थ त्यांना देखील कळेल. आणि अवश्य इथं भेट द्या काकांना, मानी काकांना. वा, व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका मित्रांनो. भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये, या सुंदर अशा रेसिपी सोबत, सुंदर लोकांसोबत. तोपर्यंत राम राम. नान्नी रोडवरती, जयसिंगपूर नान्नी रोडवरती वारणा दूध डेअरी आहे आणि त्याच्या बरोबर समोरच नगरपालिकेच्या गाळ्यामध्येच माणिक टी स्टॉलला आज आपण भेट देणार आहोत. तर मित्रांनो, इथं बरीच वर्ष, जवळजवळ 30 ते 40 वर्ष खूप छान पद्धतीने पोहे मिळतात आणि जयसिंगपूरमध्ये हे पोहे खूपच फेमस आहेत. तर आपण इथं पोहे कसे केले जातात ते बघणार.